माझ्या बाळा, उघड्या डोळ्यांनी फक्त स्वप्न बघणे बंद कर. मनाच्या गाभाऱ्यात इच्छेची ती आग पेटव जी तुला झोपू देणार नाही. लेकरा, ये असा माझ्या जवळ बस. तू रोज माझ्याकडे येतोस, नमस्कार करतोस आणि म्हणतोस, स्वामी, माझे जीवन बदला, मला यश द्या, मला श्रीमंत करा. पण मला सांग, तुझ्या मनात त्या यशासाठी खरोखरच तेवढी तडफड आहे का? केवळ वरवरची इच्छा असणे आणि मनात ज्वलंत इच्छा असणे यात खूप मोठा फरक आहे. जेव्हा तुला एखाद्या गोष्टीची एवढी तीव्र गरज भासेल की तिच्याशिवाय तुला दुसरा कोणताही मार्ग दिसणार नाही, तेव्हाच यशाची पहिली पायरी सुरू होते. जसे अर्धवट जळणाऱ्या लाकडातून फक्त धूर निघतो, प्रकाश मिळत नाही, तसेच तुझ्या अर्धवट इच्छेमुळे आयुष्यात फक्त निराशा आणि ताण येतो. तुझ्या ध्येयाला तुझ्या श्वासाशी जोड. जेव्हा तुझी इच्छा ही केवळ एक विचार न राहता तुझ्या रक्ताभिसरणात भिनते, तेव्हा हे अखंड ब्रह्मांड तुला ते ध्येय मिळवून देण्यासाठी कामाला लागते. तू फक्त ध्येय ठरव आणि ते मिळवण्याची आग मनात पेटव. बाकी सर्व मी सांभाळून घेईन. ज्याच्या पाठीशी मी साक्षात समर्थ उभा आहे, त्याने अपयशाच्या भीतीने खचून का जावे? माझ्या बाळा, मनात इच्छेची आग पेटवल्यानंतर दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अढळ श्रद्धा. तू ध्येय तर मोठे ठरवतोस, पण लगेच तुझ्या मनात संशयाची कीड लागते. मला हे जमेल का नाही? मी अपयशी झालो तर? जिथे संशय असतो तिथे माझी कृपा कधीच काम करू शकत नाही. तुझा स्वतःवर आणि माझ्यावर पूर्ण विश्वास असायला हवा. श्रद्धा म्हणजे काय? डोळ्यांना अजून फळ दिसलेले नसतानाही झाडाला फळ येणारच हा बाळगलेला पक्का विश्वास. तुझ्या क्षमतेवर शंका घेणे बंद कर. तू साक्षात ईश्वराची निर्मिती आहेस. तुझ्या रक्तात माझं नाम धावत आहे. जेव्हा तू पूर्ण निष्ठेने एखादे पाऊल उचलतोस, तेव्हा रस्ता मी स्वतः तयार करतो. नकारात्मक विचारांना तुझ्या आसपासही भटकू देऊ नकोस. मी हे करू शकतो आणि स्वामी माझ्याकडून हे करून घेतील, हा भाव हृदयात पक्का कर. हाच विश्वास तुझ्या आयुष्यात अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवेल. तू दिवसभर स्वतःशी काय बोलतोस यावरच तुझे भविष्य घडत असते, हे विसरू नकोस. माझ्या पाडसा, तुझ्या अंतर्मनाची ताकद तुला अजून समजलेली नाही. तुझे अंतर्मन म्हणजे एक अत्यंत सुपीक जमीन आहे. तू रोज स्वतःशी जे बोलतोस तेच बीज या जमिनीत पेरले जाते. तू जर रोज स्वतःला म्हणत राहिलास, मी गरीब आहे, माझे नशीब वाईट आहे, मला काहीच जमत नाही, तर तुझे अंतर्मन तसेच घडवून आणेल, कारण त्याला खरे आणि खोटे यातील फरक समजत नाही. म्हणूनच रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुझ्या अंतर्मनाला सकारात्मक सूचना दे. त्याला सांग, मी समर्थ आहे, मी यशस्वी होत आहे, स्वामींची कृपा माझ्यावर अखंड आहे. जेव्हा तू वारंवार हेच विचार तुझ्या अंतर्मनावर कोरशील आणि त्यासोबत श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करशील, तेव्हा तुझ्या अंतर्मनातील सर्व नकारात्मकता जळून भस्म होईल. तुझा स्वतःशी चालणारा संवाद बदल, तुझे आयुष्य आपोआप बदलेल. केवळ पुस्तकांचे ओझे पाठीवर वाहून ज्ञानी होता येत नाही. त्या ज्ञानाचा योग्य वापर करणे हीच खरी बुद्धिमत्ता आहे. वेड्या भक्ता, तू जगातल्या सर्व गोष्टींची माहिती गोळा करतोस, पण तुझ्या कामाचे जे ज्ञान आहे त्यात तू किती सखोल गेलास? सामान्य ज्ञान तुला बाजारात कुठेही मिळेल, पण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तुला विशेष ज्ञानाची गरज भासते. ज्ञान ही स्वतःमध्ये ताकद नसते, तर ज्ञानाचा जेव्हा योग्य दिशेने योग्य कामासाठी वापर केला जातो, तेव्हा ती खरी ताकद बनते.
तू ज्या क्षेत्रात काम करत आहेस त्या क्षेत्राचा पूर्ण अभ्यास कर. रोज काहीतरी नवीन शिकण्याची वृत्ती ठेव. आळस सोडून दे आणि तुझ्या बुद्धीला धार लाव. जसा एक कारागीर आपले हत्यार सतत पारसतो तसेच तू तुझ्या ज्ञानाला रोज अपडेट कर. जेव्हा तुझ्याकडे विशेष ज्ञान आणि माझी कृपा या दोन्हींचा संगम होईल तेव्हा तुला जगात कोणीही पराभूत करू शकणार नाही. तुझ्या मनात जी कल्पना आधी जन्माला येते तीच पुढे जाऊन या जगात प्रत्यक्ष रूप घेते. माझ्या बाळा, देवाने माणसाला दिलेली सर्वात मोठी भेट कोणती असेल तर ती म्हणजे कल्पनाशक्ती. या जगात आज जे काही मोठे निर्माण झाले आहे, मग त्या गाड्या असो, इमारती असो किंवा मोठे उद्योग असो, ते सर्वात आधी कोणाच्या तरी मनात कल्पनेच्या रूपात आले होते. तुझी कल्पनाशक्ती ही तुझ्या भविष्याची प्रयोगशाळा आहे. तू तुझ्या ध्येयाचे चित्र मनात स्पष्ट पाहायला शिक. तुला काय मिळवायचे आहे, तुझे आयुष्य कसे असणार आहे याचे सुंदर चित्र तुझ्या मनात रेखाट. जेव्हा तू त्या कल्पनेत पूर्णपणे जगायला शिकशील तेव्हा तुझे मन त्या कल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी नवे रस्ते शोधू लागेल. पण लक्षात ठेव, तुझ्या कल्पनाशक्तीचा वापर भीती किंवा संकटांचे चित्र रंगवण्यासाठी करू नकोस, तर तुझी प्रगती आणि ईश्वरी सेवा कशी करता येईल यासाठी कर. कल्पना करा, योजना आखा आणि कामाला लागा. केवळ हवेत इमले बांधून यश मिळत नसते. ध्येयाकडे जाणारा पक्का रस्ता आखावाच लागतो. बाळा, केवळ स्वप्ने पाहून आणि कल्पना करून काम पूर्ण होत नाही. जर तुझ्याकडे स्पष्ट आणि शिस्तबद्ध नियोजन नसेल तर तुझी सर्व स्वप्न हवेतच विरून जातील. जसं घर बांधण्यापूर्वी त्याचा नकाशा तयार केला जातो तसंच तुझ्या ध्येयाकडे जाण्यासाठी तुझ्याकडे एका योजनेचा नकाशा असणे गरजेचे आहे. तुला रोज काय करायचे आहे, पुढच्या महिन्यात काय साध्य करायचे आहे याचे स्पष्ट नियोजन कर. जर तुझी पहिली योजना अपयशी ठरली तर खचून जाऊ नकोस. दुसरी योजना बनव, तिसरी बनव. योजना बदलू शकते पण ध्येय बदलता कामा नये. नियोजनाशिवाय काम करणे म्हणजे समुद्रात नकाशाहीन जहाज चालवण्यासारखे आहे. रोज सकाळी माझ्या चरणी डोके टेकवून तुझ्या दिवसाचे नियोजन कर. जेव्हा तुझा प्रत्येक दिवस नियोजित असेल तेव्हा तुझा विजय निश्चित असेल. लोकांचे टोमणे ऐकून निर्णय बदलणारा दुबळा बनू नकोस. स्वतःच्या निर्णयावर ठाम राहणारा शूरवीर बन. माझ्या लाडक्या, आज बहुतांश लोक अपयशी का होतात माहिती आहे? कारण ते निर्णय घेण्यात खूप वेळ घालवतात आणि लोकांच्या सांगण्यावरून तो निर्णय एका सेकंदात बदलतात. हा द्विधा मनस्थितीचा आजार सोडून दे. तू जेव्हा सर्व बाजूंचा विचार करून माझ्यावर विश्वास ठेवून एखादा निर्णय घेशील तेव्हा त्यावर ठाम राहायला शिक. जगातील लोक तुला 1000 गोष्टी सांगतील, तुझ्या क्षमतेवर हसतील, तुला घाबरवतील. पण तू जर लोकांच्या मतांवर तुझे आयुष्य चालवणार असशील तर तू कधीच यशस्वी होणार नाहीस. झटपट निर्णय घेणे आणि त्यावर दृढ राहणे हीच यशस्वी लोकांची खरी ओळख असते. तुझ्या आत बसलेला आत्मा तुला योग्य वाट दाखवत असतो. स्वामींचे नाव घे, विवेकबुद्धीचा वापर कर आणि ठाम निर्णय घे. एकदा पाऊल पुढे टाकल्यावर मागे वळून पाहू नकोस. पहिली अडचण आल्यावर पळून जाणारा भित्रा बनू नकोस. संकटाच्या छातीवर पाय देऊन पुढे जाणारा माझा खरा भक्त बन. लेकरा, यशाच्या मार्गात अडचणी येणारच, अपयश तुला भेटणारच. पण हे अपयश तुला थांबवण्यासाठी येत नाही, ही तर तुझी चिकाटी तपासण्यासाठी येते. बऱ्याचदा लोक यशाच्या अगदी जवळ पोहोचलेले असतात आणि शेवटच्या क्षणी हार मानतात. हीच सर्वात मोठी चूक आहे. जितका कठीण प्रसंग असेल तितकेच तुझे पाऊल घट्ट रोवले गेले पाहिजे.
झाडाला पाणी घातल्यावर लगेच फळ येत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. तसेच तुझ्या कष्टाचे फळ मिळण्यासाठी तुला चिकाटीने टिकून राहावे लागेल. जेव्हा जेव्हा थकल्यासारखे वाटेल, जेव्हा जेव्हा हार मानावीशी वाटेल, तेव्हा मनात स्मरण कर, स्वामी माझ्यासोबत आहेत, मी थांबणार नाही. लक्षात ठेव, चिकाटी ही अशी चावी आहे जी यशाचे बंद दरवाजे उघडतेच. नकारात्मक लोकांच्या संगतीत राहून तू कधीच मोठा विचार करू शकणार नाहीस. तुझी सोबत बदल, तुझे आयुष्य बदलेल. माझ्या पाडसा, तू ज्या लोकांच्या सहवासात राहतोस त्यांच्या विचारांचा प्रभाव तुझ्या आयुष्यावर नकळत पडत असतो. जर तू आळशी, नकारात्मक आणि तक्रार करणाऱ्या लोकांसोबत राहिलास तर तुझे मनही तसेच बनेल. म्हणूनच नेहमी अशा लोकांची साथ धर ज्यांचे विचार उच्च आहेत, जे तुला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देतात आणि ज्यांच्या मनात ईश्वरी भाव आहे. यालाच सत्संग म्हणतात. जेव्हा 2 किंवा अधिक सकारात्मक मने एकाच ध्येयासाठी एकत्र येतात तेव्हा तिथे एक प्रचंड ऊर्जा निर्माण होते. नकारात्मक लोकांपासून 4 हात लांब राहा. जे लोक तुझ्या स्वप्नांची टवाळी करतात त्यांना तुझ्या आयुष्यातून हळूच बाजूला कर. ज्ञानी, कष्टाळू आणि भगवंतांची संगत धर. चांगल्या संगतीमुळे तुझ्या आत्मशक्ती दुप्पट वेगाने वाढेल. तुझे विचार, तुझी कर्म आणि तुझी श्रद्धा जेव्हा माझ्या चरणी एकवटतील तेव्हा जगातली कोणतीही ताकद तुला रोखू शकणार नाही. माझ्या लाडक्या बाळा, आज तू यशाचे, विचारांचे आणि समृद्धीचे महामंत्र समजून घेतले आहेस. आता तुझ्या मनातील सर्व निराशा, सर्व भीती आणि अस्वस्थता काढून फेकून दे. लक्षात ठेव, गरिबी किंवा अपयश हे तुझे नशीब नाही, तर ते तुझ्या चुकीच्या विचारांचे आणि आळसाचे फळ होते. आजपासून तुझे विचार बदल, तुझी कर्म शुद्ध कर आणि पूर्ण आत्मविश्वासाने तुझ्या ध्येयाकडे वाटचाल कर. तू केवळ स्वतःसाठी श्रीमंत किंवा यशस्वी व्हायचे नाही, तर तुझ्या यशाचा वापर इतरांच्या सेवेसाठी, दिनांच्या मदतीसाठी करायचा आहे. जेव्हा तुझा हेतू पवित्र असतो तेव्हा माझी कृपा तुझ्यावर अमर्याद वर्षाव करते. तुझ्या कष्टाला माझा आशीर्वाद आहे, तुझ्या नियोजनाला माझी साथ आहे. आता घाबरणे सोडून दे आणि पुढे चालत राहा. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.